नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 यामधील उदाहरणे अभ्यासणार आहोत। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। यातील पहिला प्रश्न बघा काय आहे। पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडा। पहिल्या प्रश्नामध्ये काही उपप्रश्न आहेत, त्यामध्ये त्यांनी काय केलेले आहे की आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत, म्हणजे मल्टिपल चॉईस MCQ टाईप प्रश्न दिलेले आहेत आणि त्याच्यावर आधारित त्याची उत्तरं इथे दिलेली आहेत, ती आपल्याला सांगायची आहेत। आता पहिला प्रश्न बघा काय आहे। त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेंटीमीटर आणि 3.3 सेंटीमीटर असलेली 2 वर्तुळे परस्परांना स्पर्श करतात, त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेमी आहे। इथे त्यांनी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। आता यासाठी आपण हे उदाहरण इथे सोडवलेले बघा। एक काय केलेले आपण बाह्यस्पर्शी वर्तुळ घेतलेलं आहे, त्यामध्ये एक वर्तुळ जे आहे ते 5.5 त्रिज्या असलेलं आहे आणि दुसरं वर्तुळ जे आहे ते काय आहे 3.3 आहे। मग आता हे आहे बाह्यस्पर्शी वर्तुळ। मग आता आपण काय केलेलं आहे इथे की R1 काय घेतले आपण, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या घेतली ती 5.5 सेंटीमीटर। R2 ही दुसऱ्या छोट्या वर्तुळाची त्रिज्या 3.3 सेंटीमीटर। आता यामधील जर अंतर आपल्याला शोधायचं असेल तर आपण काय करतो, या दोन्ही त्रिज्यांची काय करतो, बेरीज करतो। म्हणून केंद्रातील अंतर काय घेतलं आपण, R1 अधिक R2 म्हणून 5.5 अधिक 3.3 8.8 सेंटीमीटर। हे काय झालं, बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या त्रिज्यांमधलं अंतर झालं। आता इथे जी आकृती आहे ती 2 नंबरची, ती आहे अंतरस्पर्शी वर्तुळाची। त्यांच्यातली त्रिज्या समानच आहे, 3.3 आणि 5.5। एक मोठं वर्तुळ आहे, त्यात आपण हे छोटं वर्तुळ काढलेलं आहे। R1 ही काय आहे, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या, R2 आहे छोट्या वर्तुळाची त्रिज्या। मग आता यामध्ये आपण काय करतो, या 2 त्रिज्यांमधलं अंतर काढायचं असेल आपण त्याची काय करतो, वजाबाकी करतो। मग केंद्रातील अंतर किती आहे, R1 - R2, 5.5 वजा 3.3 म्हणून 2.2 सेंटीमीटर। हे काय झालं, केंद्रातील अंतर। याप्रमाणे आपल्याला ह्या 2 ऑप्शन्स मिळाले आहेत, कारण इथे त्यांनी काय केले, आपल्याला फक्त वर्तुळं सांगितलेली आहेत की जी परस्परांना स्पर्श करतात। मग ते नक्की कुठलं आहे, अंतरस्पर्शी आहे का बाह्यस्पर्शी, हे आपल्याला माहीत नाही। म्हणून एक वर्तुळ एका प्रकारचं वर्तुळ घेणं आपल्याला घेऊन जर घेतलं तर आपलं उत्तर चुकेल। म्हणून इथे आपल्याला काय करावं लागले, दोन्ही वर्तुळांच्या त्रिज्या काढाव्या लागल्या। म्हणून इथं ऑप्शन नंबर काय येतं, डी, 8.8 किंवा 2.2। आता प्रश्न क्रमांक 2 बघा। परस्परांना छेदणाऱ्या 2 वर्तुळांपैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते, तर त्यांच्या केंद्रातील अंतर 12 सेंटीमीटर असेल तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेंटीमीटर आहे। इथेही आपल्याला त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत, म्हणून आपण काय केलेलं आहे, 2 वर्तुळे काढली जी एकमेकांमधून जात आहेत, म्हणजे त्रिज्यांमधून जात आहेत त्यांच्या। हे P वर्तुळ केंद्र असलेलं वर्तुळ जे आहे त्याच्या त्रिज्येमधून हे Q वर्तुळ केंद्र असलेलं वर्तुळ जाते। मग या 2 ह्या त्रिज्यांमधलं अंतर जर बघितलं तर ते किती असणार आहे, समानच असणार आहे, म्हणजेच 12 सेंटीमीटर ते अंतर असणार आहे। कारण हे 2 वर्तुळ काय होत आहेत, एकमेकांच्या केंद्रबिंदूतून जात आहेत, म्हणून त्यांच्यातलं अंतर हे काय असणार आहे, केंद्रांमधलं समान असणार आहे। म्हणून ऑप्शन क्रमांक किती येतो, 12। आता इथे बघा प्रश्न क्रमांक 3 जो आहे ते आहे, एक वर्तुळ एका समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करते, तर तो समांतरभुज चौकोन डॅश डॅश असला पाहिजे। या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। मग आता इथे त्यांनी 4 ऑप्शन दिलेत नेहमीप्रमाणे। आपण इथे आकृती काढून घेतली की एक वर्तुळ काढलं आणि त्याच्या 4ही बाजूंना स्पर्श करणारा काय केला, एक समांतरभुज चौकोन काढून घेतला। मग आता तो काय आहे, तर आयत जर ऑप्शन आपण त्यानुसार गेलो तर आयताचा प्रत्येक कोण काय असतो, काटकोन असतो, म्हणजे तो नाही। मग समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण एकरूप नसतात, चमूक कोण एकरूप असतात, हे एक कारण आहे। किंवा समलंब चौकोनानुसार जर घेतलं तर समोरील बाजू एकरूप असतात, इथे तसं नाही आहे। त्या 4ही बाजू काय होत आहेत, त्या वर्तुळाला म्हणजे वर्तुळाच्या 4ही बाजू काय होतात, एकमेकींना बरोबर एका मापामध्ये
ते चौकोन तयार होतो आहे, स्पर्श करतायत. म्हणून हा काय आहे, आयतही नाही आहे, चौरसही नाही आहे. म्हणून काय हा आहे समभुज चौकोन, कारण वर्तुळाच्या बाजूनी चारही बाजू काय आहेत ह्याच्या समान मापाच्या आहेत. म्हणून याचा पर्याय क्रमांक आहे बी. आता इथे प्रश्न क्रमांक 4 बघा काय आहे. एका वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेंटीमीटर अंतरावरील एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी 12 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती? आता इथे ओ केंद्र असलेले वर्तुळ दिसतंय. या केंद्र बिंदूमधून एक रेषा काढलेली आहे पी पर्यंत. तिचं माप किती सांगितले त्यांनी आपल्याला, 12.5 सेंटीमीटर. आणि या पी केंद्रातून या पी बिंदूमधून काय केलेले, या वर्तुळाला स्पर्शिका काढली आहे. ती ह्या वर्तुळावरती आर बिंदूमध्ये त्या वर्तुळाला काय करते, स्पर्श करते. म्हणून ही आर पी किती मापाची झाली, मग 12 मापाची. आणि हा आर कोण, मग इथे हा एक त्रिकोण तयार झाला. तो कुठला त्रिकोण तयार झाला, काटकोन त्रिकोण तयार झाला. त्यामध्ये आर हा काय आला, इथे 90 अंशाचा आला. मग आता आपल्याला त्यांनी काय विचारले, वर्तुळाचा व्यास विचारलेला आहे. मग आता व्यास काढण्यासाठी आपल्याला ह्या वर्तुळाची त्रिज्या माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजेच या त्रिकोणाचा पाया आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला कर्ण माहिती आहे आणि उंची माहिती आहे, जी आपल्याला त्यांनी प्रश्नात दिलेली आहे. मग आता आपण काय करणार आहोत, तर या पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे उदाहरण सोडवणार आहोत. मग आपल्याला ह्या ओ आरची म्हणजे ह्या त्रिज्येची लांबी मिळेल, आणि त्रिज्येची लांबी मिळाली की आपल्याला व्यास काढणं सोपं होईल. म्हणून मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार OP वर्ग अधिक पी बरोबर PR वर्ग अधिक OR वर्ग. म्हणून 12.5चा वर्ग बरोबर 12चा वर्ग अधिक ORचा वर्ग. म्हणून OR वर्ग बरोबर 156.25 वजा 144. म्हणून OR वर्ग बरोबर किती, 12.25. आणि मग या 12.25चं वर्गमूळ किती येतं, तर ते येतं 3.5. म्हणजेच OR बरोबर किती मिळाले आपल्याला, 3.5. ही OR त्रिज्या किती मिळाली, 3.5. मग आता त्रिज्या म्हणजे काय असते, व्यासाच्या निम्मी असते. मग आता ह्या त्रिज्येला जर आपण 2 ने गुणलं तर आपल्याला काय मिळणार आहे, व्यास मिळणार आहे. म्हणून मग आपण इथे काय करायचं, व्यास बरोबर 2 गुणिले OR. म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 3.5 म्हणून व्यास बरोबर 7 सेंटीमीटर. आणि इथं ऑप्शन आपल्याला काय दिलेला आहे, त्यातला सी ऑप्शन जो आहे तो काय आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 5 बघा काय आहे. एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या 2 वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील. आता इथे त्यासाठी आपण 2 वर्तुळं काढलेली आहेत आणि त्यांच्यातनं जाणाऱ्या स्पर्शिका, त्यांना छेदणाऱ्या स्पर्शिका काढल्यात. तर ही एक स्पर्शिका झाली 2 वर्तुळातनं, सामायिक स्पर्शिका झाली. ही जी आहे खालच्या बाजूनी ती पण एक स्पर्शिका झाली. इकडे वरच्या बाजूनी ही पण एक स्पर्शिका झाली. म्हणजे ह्या 3 स्पर्शिका ह्या 2 वर्तुळांना काय करतात, आपण काढू शकतो. म्हणजे या 3 स्पर्शिका आपण जास्तीत जास्त काढू शकतो. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक किती आला, 3 सी. आता इथे प्रश्न क्रमांक 6 बघा काय आहे. केंद्र O असलेल्या वर्तुळाचा कंस ACB मध्ये कोण ACB अंतर्लिखित आहे. जर M कंस ACB बरोबर 65 तर M कंस ACB बरोबर किती. आता इथे बघा हा कंस दिसतोय तुम्हाला ACB. याच्यामध्ये हा कोन जो आहे ACB हा काय आहे, त्याच्यामध्ये अंतर्लिखित केलेला आहे. या कंसामध्ये हा कोन आहे 65 अंशाचा सी. मग जर M कोन ACB म्हणजे हा जो आहे माप कोन ACB, याचं माप त्यांनी किती दिलं आहे, 65 अंश दिले. तर ACB ह्या कंसाचं माप किती आहे, म्हणजे माप कंस ACB किती असला पाहिजे. आता O काय आहे, वर्तुळाचं केंद्र आहे. इथे त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. तर O हा वर्तुळाचं केंद्र आहे. आता केंद्रीय कोणाचा विचार केला आपण की जर ही हा जो सी बिंदू आहे, जर हा इथे असता, म्हणजे केंद्रीय कोण जर केलेला असता हा ACB, तर काय असतं, ह्या कोणाचं माप आणि ह्या कंसाचं माप काय झालेलं असतं, समान झालेलं असतं. हे आपल्याला माहिती आहे. पण आता हा कंस कुठे आहे, तर हा सी बिंदू कुठे आहे, वर्तुळावरती आहे. मग ह्या कंसाच्या निम्म किती असतं ना. आता हा जो कंस आहे AB, ह्या ABच्या निम्म किती असणार आहे, ह्या सी कोणाचं माप असणार आहे, हे आपल्याला माहीत आहे.
मग आता आपण काय करायचं आहे की मग आता आपल्याला हा AB कंस तर माहिती आहे, याचं माप 130 आहे, कारण C कोणाच्या ते दुप्पट असतं. मग आता ACB काढायचं. मग वर्तुळ किती मापाचं असतं आपलं? 360 मापाचं. मग 360 मधनं जर आपण हे 130 वजा केले तर आपल्याला हे कंस ACBचं माप मिळणार आहे. म्हणून इथे माप कंस ACB बरोबर 360 वजा 130 बरोबर 230. पर्याय क्रमांक D. आता हा प्रश्न बघा. एका वर्तुळाच्या जीवा AB आणि CD परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू E मध्ये छेदतात. जर AE बरोबर 5.6, EB बरोबर 10, CE बरोबर 8, तर ED बरोबर किती? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. आता इथे हे वर्तुळ काढलं आपण आणि त्या वर्तुळाच्या जीवा AB आणि CD काय करतायत? परस्परांना ह्या E बिंदूमध्ये काय करतायत? त्या छेदतायत. आणि त्यामुळे त्यांनी काय मग छेदल्यामुळे काय झालं? ह्या ABचे 2 भाग तयार झाले, AE आणि EB, आणि CDचे 2 भाग झाले, CE आणि ED. मग ह्या AEचं माप त्यांनी 5.6, CEचं 8 आणि ह्या EBचं 10 दिलेलं आहे. मग आता आपण काय करणार आहोत? जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार हे उदाहरण सोडवणार आहोत. म्हणून मग AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED, 5.6 गुणिले 10 बरोबर 8 गुणिले ED, म्हणून 56 बरोबर 8 गुणिले ED, म्हणून ED बरोबर 56/8, म्हणून ED बरोबर 7. पर्याय क्रमांक काय आहे? A हे या प्रश्नाचं उत्तर. आता हा प्रश्न क्रमांक 8 बघा काय आहे. चक्रीय चौकोन ABCD मध्ये कोण A च्या मापाची दुप्पट ही कोण C च्या मापाच्या तिपटी एवढी आहे, तर कोण C चे माप काढा. इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. आता हा चक्रीय चौकोन म्हणजे हा वर्तुळामध्ये आहे, म्हणजे याचे 4ही बिंदू काय आहेत? वर्तुळावरती आहेत. आणि चक्रीय चौकोनाचे प्रमेय आपण अभ्यासलेलं आहे. ते काय आहे की चक्रीय चौकोनामध्ये समोरासमोरील कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. म्हणजे ते परस्परांचे पूरक कोण असतात हे आपल्याला माहीत आहे. मग आता आपण काय करणार आहे? त्यांनी जी माहिती दिलेली आपल्या प्रश्नामध्ये की कोण A च्या मापाची दुप्पट कोण C च्या मापाच्या तिपटी एवढी आहे, म्हणजेच 2 कोण A बरोबर 3 कोण C, म्हणून कोण A छेद कोण C बरोबर 3/2. मग आता हे आपल्याला माहित नाहीत की कोण Aचं माप किती आणि कोण Cचं माप किती आहे, म्हणून आपण त्यासाठी इथे काय घेतलं? X घेतला. म्हणून x/x म्हणजे मग ह्या हे काय झाले? 3x झाले, हे झाले 2x. म्हणजे इथे काय झालं? कोण A बरोबर किती झाला? 3x झाला, आणि कोण C बरोबर आपल्याला किती मिळाला? 2x. कारण त्यांनी काय झाले? कोण A च्या मापाची दुप्पट, म्हणजे ह्या A कोणच्या मापाची जर दुप्पट केली, म्हणजे x ची जर दुप्पट केली, तर ते काय येणार आहे? कोण C च्या मापाची तिप्पट असणार आहे. मग कोण Cचं माप आपल्याला इथे काढायचं. मग आपण काय करणार आहोत की कोण A अधिक कोण C बरोबर 180 अंश, म्हणून 3x अधिक 2x बरोबर 180, 5x बरोबर 180, x बरोबर 36 आपल्याला मिळाले. मग आता x बरोबर 36 मिळालं, आपल्याला काय करायचं? कोण Cचं माप काढायचं. मग कोण Cचं माप किती आहे? 2x आहे, म्हणून कोण C बरोबर 2x, 2 गुणिले 36 बरोबर 72. मग ह्यातला पर्याय क्रमांक किती येतो? B. प्रश्न क्रमांक 9 बघा. एकाच वर्तुळावर बिंदू ABC असे आहेत की M कंस AB बरोबर M कंस BC बरोबर 120 अंश. दोन्ही कंसात B शिवाय एकही बिंदू सामायिक नाही, तर त्रिकोण ABC कोणत्या प्रकारचा आहे? इथे 4 पर्याय दिलेले आपल्याला. त्यांनी काय सांगितलेलं आहे? एकाच वर्तुळावरती आहेत कुठले बिंदू? A, B आणि C. मग त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय? माप कंस AB आणि माप कंस BC यांचं दोघांचं माप किती सांगितले? 120 अंश सांगितले. आणि त्यांनी सांगितले की या दोन्ही कंसांमध्ये, म्हणजे हा AB कंस आणि हा BC कंस, या दोन्ही कंसांमध्ये त्यांनी काय सांगितलंय? B शिवाय एकही बिंदू सामायिक नाही, म्हणजे या दोन्ही कंसात B हा बिंदू सामायिक आहे. मग आता जर या दोन्ही कंसांचं माप 120 असेल, तर हा उरलेला कोण पण किती असणार? कोणाचं मापही किती असणार आहे? 120च असणार आहे. म्हणजेच हा त्रिकोण कोणता असणार आहे? जर ह्या कंसांचं माप समान आहे, तर मग ह्या कोणांची माप पण काय असणार आहेत? समान असणार. म्हणून हा कंस काय असणार आहे? 60 आणि 60 या मापाचे हे तीनही कोण ABC हे तीनही कोण 60 मापाचे असणार आहे. आणि ज्या त्रिकोणामध्ये तीनही कोण हे 60-60 मापाचे असतात, तो कोण काय असतो? समभुज त्रिकोण असतो. कारण समभुज त्रिकोणात काय आहे? आपल्याला माहित आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक कोण हा किती मापाचा असतो? 60 मापाचा असतो. म्हणूनच इथे पर्याय क्रमांक 1 A.
इथे प्रश्न क्रमांक 10 बघा काय आहे. रेख XZ व्यास असलेल्या वर्तुळाच्या अंतर्भागात Y हा बिंदू आहे तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. पर्याय क्रमांक A आहे कोण XYZ हा लघुकोन असणे शक्य नाही. पर्याय क्रमांक B कोण XYZ हा काटकोन असणे शक्य नाही. पर्याय क्रमांक C कोण XYZ हा विशाल कोन आहे. आणि D कोण XYZच्या मापासंबंधी निश्चित विधान करता येणार नाही. इथे त्यांनी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत उत्तराचे. तर त्यापैकी बघा आता त्यांनी काय सांगितले की व्यास हा XZ आहे या वर्तुळाचा आणि त्याच्यामध्ये Y हा बिंदू काय वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. मग जर याच्यानुसार आपल्याला तर हे उदाहरण सोडवायचं ह्या माहितीनुसार. मग हा Y हा बिंदू जर वर्तुळाच्या आत असेल तर तो काय असणार आहे, विशाल कोन असणार आहे. Y हा बिंदू जर वर्तुळावर असता तर तो काय झाला असता, काटकोन झाला असता. आणि Y हा बिंदू वर्तुळाच्या बाहेर असता तर तो काय असता, लघुकोन असता. मग आता त्यांनी आपल्याला काय माहिती दिली आहे, XZ हा या व्यास असलेल्या वर्तुळाच्या अंतर्भागात Y बिंदू आहे. म्हणजेच हा त्रिकोण कोणता झाला, विशाल कोन त्रिकोण झाला. म्हणून पर्याय काय येतं, फक्त 3 हे त्याचं उत्तर आणि पर्याय क्रमांक C.